नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहासामधला आपला जो 6वा पाठ चालू आहे. दॅट इज महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. याचा ऑलरेडी पार्ट 1 आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलाय. ज्यामध्ये आपण स्टार्ट केलं होतं की एक्झॅक्टली दुर्बल घटक काय आहेत किंवा महिला कशा पद्धतीने संघटित झाल्या किंवा त्यांनी संघटित होऊन बऱ्याचशा गोष्टी किंवा बऱ्याचशा समस्या कशा दूर केल्या. तर हे सगळं आपण बघितलं होतं. चिपको आंदोलन पण बघितलं होतं आपण किंवा मद्यपान विरोधी आंदोलन असेल आणि स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्त्रियांचं जे योगदान आहे तर त्याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. नेक्स्ट आहे की स्त्रियांच्या संदर्भात कुठले कुठले कायदे आलेले आहेत. तर ते 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. सो व्हॉट इज मेंट बाय पोटगी? तर वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा देण्यात आला, हे पण झालं, आणि पोटगी पण देण्यात आली. पोटगी म्हणजे काय की आफ्टर डिवोर्स किंवा आफ्टर घटस्फोट एक सर्टन अमाऊंट असते जी हस्बंडने वाईफला द्यायची असते, दॅट इज कॉल्ड एज पोटगी. आणि सेकंड आहे ते म्हणजे वडिलांच्या संपत्तीमध्ये पण वाटा देण्यात आला, जो की आधी फक्त मुलाला असायचा, तर मुलीला सुद्धा मिळतो. तर हे जे दोन कायदे आहेत तर ते स्त्रियांच्या अधिकारांसाठी किंवा स्त्रियांचं शोषण होऊ नये किंवा स्त्रियांना पण समान अधिकार मिळावेत यासाठी करण्यात आला. नेक्स्ट आहे स्त्रीधनावरती तिचा अधिकार निर्माण झाला. सो तिचं जे काही स्त्रीधन इज बेसिकली तिचा जो काही सोनं असेल, तिचे जे काही पैसे आहेत, तर त्यावर तिचा अधिकार असणार आहे, ना की तिच्या सासरच्यांचा किंवा इतर लोकांचा. नेक्स्ट आहे बहुपत्नीत्व, म्हणजे एका हस्बंडच्या खूप साऱ्या वाईफ किंवा एका नवऱ्याच्या खूप साऱ्या बायका, तर हे संपुष्टात आलं आणि एका हस्बंडला एकच वाईफ कायद्यानुसार पॉसिबल आहे. तर ते संपुष्टात येऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही घटस्फोटाचा अधिकार आहे. आधी असं होतं की स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नव्हता, फक्त पुरुष घटस्फोट देऊ शकत होते. बट आता असं आहे की स्त्रियांना पण घटस्फोटाचा अधिकार आहे. त्या पण फाईल करू शकतात अपील वगैरे कोर्टामध्ये किंवा घटस्फोटाची केस फाईल करू शकतात आणि त्यांना पण घटस्फोट घेता येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की पुढच्या दशकभरामध्ये, पुढच्या 10 वर्षामध्ये स्त्रियांच्या संदर्भामध्ये एक पाऊल पुढे टाकणारा कायदा आला, तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. व्हॉट इज मीन बाय हुंडा? तर जेव्हा लग्न होतं तर तेव्हा स्त्रियांच्या फॅमिलीकडून एक सर्टन अमाऊंट जी आहे तर ती हस्बंडच्या फॅमिलीला द्यायची असते, दॅट इज हुंडा. तर हे चुकीचं आहे. तर त्यामुळे हुंडा प्रतिबंधक म्हणजे हुंडा नाही घेतला पाहिजे, प्रतिबंधक म्हणजे टाळायचा आहे. तर त्यासाठीचा कायदा करण्यात आला 1961 मध्ये. तर त्याच्यानुसार हुंडा घेणे अथवा मागणे, हुंडा घेणे पण किंवा इव्हन मागणे पण, दोन्ही पण कायदा तोडण्यासारखा आहे. तर हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. दोन्ही पण करणं हा गुन्हा आहे. हुंडा प्रथेचे निर्मूलन म्हणजे नष्ट करून सामाजिक चळवळीला प्रोत्साहन देण्यात आले आणि या कायद्यामुळे हुंडासारख्या अनिष्ट प्रथेमुळे स्त्रियांना जो काही त्रास होतो तर तो कमी झाला. त्यापुढे स्त्रियांना बाळंतपणाची सुट्टी मिळवून देणारा कायदा सुद्धा आला, दॅट इज प्रसूती सुविधा अधिनियम, म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961लाच आलेला आहे हा सुद्धा कायदा. आणि हा कायदा जो आहे तर या कायद्यामुळे स्त्रियांना बाळंतपणासाठी रजा मिळण्याचा अधिकार पण मिळाला. एक सर्टन पिरियड, साधारणतः काही ठिकाणी 9 महिने, काही ठिकाणी जास्त दिवस पण सुट्टी मिळते. नेक्स्ट आहे हुंडा प्रथेच्या विरोधामध्ये जागृती. भारतामध्ये हुंडाबंदी कायदा असला तरी पण वर्तमानपत्रातून तुम्हाला बऱ्याचदा अशा बातम्या बघायला मिळत असतील, इव्हन आता पण, की स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू किंवा धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून महिलेचा मृत्यू. तर अशा केसची जेव्हा चौकशी केली जाते तेव्हा असं मानलं जातं की हे मोस्टली जे आहे तर ते हुंडा ह्याच्या मागे कारण असू शकतं वगैरे असं काहीतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे याच्या खोलावरच्या चौकशीमध्ये हुंडा हेच कारण जे आहे तर ते खूपदा पुढे आले. पण अशा हेडलाईन्स असतात की पदर जळून वगैरे मृत्यू झाला किंवा पाय घसरून वगैरे मृत्यू झाला. पोलीस प्रशासन, न्याय व्यवस्था यांच्या भूमिका समोर आल्या आणि यातून जागृती घडली. यामुळे 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला. 1988 मध्ये 2209 स्त्रिया, 1990 मध्ये 4835, 1993 मध्ये 7377 स्त्रिया ज्या आहेत तर त्या हुंडा बळी ठरल्या. म्हणजे इतक्या स्त्रियांचा हुंडामुळे मृत्यू झालेला आहे. हा अंक कमी होण्याऐवजी वाढत चाललाय. म्हणजे 1988 पासून 93 पर्यंत डिक्रीज व्हायला हवा होता, पण तो वाढत चाललेला आहे. आणि तो 1993 मध्ये 5377 पर्यंत आलेला होता. तर या आकडेवारीवरून आपल्याला हे कळते की हा प्रश्न किती गंभीर आहे. म्हणजे हुंड्यामुळे स्त्रियांचा बळी जाणं हा प्रश्न किती गंभीर आहे किंवा किती गंभीर स्वरूपाचा आहे, हे तुम्हाला या अंकांवरून कळतंय. नेक्स्ट आहे कौटुंबिक न्यायालय, 1984 मध्ये स्थापन करण्यात आलं. विवाह संदर्भामध्ये जे काही वाद असतील रिगार्डिंग टू घटस्फोट आणि किंवा घरगुती हिंसाचार वगैरे,
सांसारिक समस्या असतील किंवा त्यातून निर्माण होणारे प्रश्न असतील, पोटगीबद्दल काही समस्या असतील, एकल पालकत्व म्हणजे जर डिवोर्स झाला तर ते जे बाळ असणार आहे ते कोणाकडे राहणार, आईकडे किंवा वडिलांकडे, तर ते हे होणं किंवा विभक्त होणं म्हणजे घटस्फोट घेणं, अपत्यांचं संगोपन कोण करणं, मालकी कोणाकडे असणार, तर या सगळ्या व्यवस्थेबद्दल जर काही वाद असतील आणि ते जर सोडवायचे असतील तर त्यासाठी कुटुंब न्यायालय आहे किंवा कौटुंबिक न्यायालय आहे. ठीक आहे. त्यानंतर या न्यायालयामध्ये साक्षी पुरावे तपासण्यापेक्षा सामंजस्य आणि वकिलांऐवजी समुपदेशकाला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये पुरावे काय आहेत किंवा कोण साक्षीदार आहे वगैरे हे सगळं बघण्यापेक्षा दोघांमधले प्रश्न सोडवण्यावरती जास्त भर दिला जातो आणि प्रकरणे वेगाने पण न्याय्य पद्धतीने सोडवण्यावरती भर दिला जातो. कारण मोस्टली जर तुम्ही बघितलं तर न्यायालयामध्ये जर खटले वगैरे असतील तर ते डिपेंड्स ना की ते गुन्हेगारीशी निगडीत आहेत की कुठले आहेत, तर त्या खटल्यांमध्ये हे जाऊ नयेत आणि ह्याला जास्त वेळ लागू नये यासाठी 1984 मध्ये कौटुंबिक न्यायालय आलं, जेणेकरून हे जे कुटुंबाशी निगडीत प्रश्न आहेत तर ते लवकर लवकर सोडवले जावेत आणि त्याच्या केसेस वेगळेच फाईल व्हाव्यात यासाठी. नेक्स्ट आहे पोटगी बाबतचा खटला, जो की आहे 1985. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यानंतर तिच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम द्यायची असते. त्याला काय बोलतात? पोटगी बोलतात. तर सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो बेगम खटल्यामध्ये शहाबानो यांस पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा निर्णय न्यायालयाने दिला. म्हणजे हे कधी सुरू झालं ते पण सांगितलेलं आहे की तेव्हा असं रिअलाइज झालं की जेव्हा डिवोर्स होईल किंवा जेव्हा घटस्फोट होईल तर त्यानंतर मग त्या महिलेकडे जर म्हणजे उदरनिर्वाहाचं काही साधन नसेल तर तिने काय करायचं, इनफॅक्ट तिच्याकडे जर तिचं मूल पण असेल तर तिने काय करायचं. तर त्यासाठी हा कायदा असा होता की घटस्फोटानंतर पण त्या पुरुषाने किंवा तिच्या हसबंडने तिच्या नवऱ्याने तिला दरमहा काहीतरी ठराविक रक्कम असेल ती जेवढी मागेल किंवा जी पण ठरवलेली असेल न्यायालयाने ती रक्कम तिला द्यायची आहे. मात्र धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ केला की का पुरुषांनी वगैरे द्यायचं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या आणि परिणामतः संसदेमध्ये मुस्लिम वुमन ऍक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर पण स्त्रियांचे काही हक्क आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं, हा कायदा संमत झाला ज्याच्या आधारे ती पोटगी मागू शकते. नेक्स्ट आहे सती प्रतिबंधक कायदा. सती माहिती असेल, जेव्हा नवऱ्याची डेथ होते तर त्याच्यानंतर स्त्रियांनी पण स्वतःला त्याच्या अग्नीबरोबर जाळून घेऊन स्वतःचा जीव द्यायचा असतो, दॅट इज सती. तर ते पण चुकीचं आहे. तर ही प्रथा पण बंद झाली पाहिजे आणि कुठे असं होत असेल तर ते कायद्याने गुन्हा आहे हे सिद्ध करणारा हा कायदा आहे, जो की आला 4 सप्टेंबर 1987 मध्ये. नाही सॉरी तो कायदा आला 1988 मध्ये, सॉरी. तर 87 मध्ये जी घटना झाली होती त्यानंतर हा कायदा आला. तर 4 सप्टेंबर 1987 मध्ये राजस्थानमधील देवरा गावामध्ये रूपकुवर नावाची एक विवाहित स्त्री सती गेली. ती स्वेच्छेने सती नाही गेली, म्हणजे तिची इच्छा नव्हती सती जाण्याची, पण बिकॉज ऑफ द रिलिजन आणि धर्म प्रथा रूढी या सगळ्यामुळे तिला सती जावं लागलं होतं. तिला सती जाण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, म्हणजे जबरदस्ती केलं गेलं की सती गेलं पाहिजे वगैरे. तिचं सती जाणं, सती प्रथेचे उदात्तीकरण करणं म्हणजे सती प्रथेला प्रोत्साहन देणं, या सगळ्याच गोष्टी बेकायदेशीर होत्या. मीना मेनन, गीता सेधू, सुजाता आनंदन, अनु जोसेफ, कल्पना शर्मा या स्त्री मुक्तीवादी जे पण कार्यकर्ते आहेत किंवा पत्रकार आहेत त्यांनी या प्रकाराचं सत्यशोधन केलं की एक्झॅक्टली काय झालं होतं, तिला सती जायचं होतं की तिला जबरदस्ती केलं गेलं सती जाण्यासाठी वगैरे. आणि मग 1988 मध्ये कडक तरतुदी करून सतीबंधक कायदा म्हणजे संमत केला गेला की असं इथून पुढे होऊ नये किंवा झालं तर त्याच्यासाठी शिक्षा पण दिली जाईल जर कोणाला जबरदस्ती सती वगैरे करायला लावलं तर. नेक्स्ट आहे मानव अधिकार संरक्षण कायदा. स्त्री आणि पुरुष यांच्यावरील अन्याय दूर व्हावा म्हणून आता फक्त आतापर्यंत स्त्रियांबद्दलच होतं, तर आता मानव अधिकार आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे. तर स्त्री आणि पुरुष दोघांवरती पण काही अत्याचार होत असेल, काही अन्याय होत असेल, कोणी त्यांचं शोषण करत असेल तर ते होऊ नये किंवा याच्या विरोधी 1993 मध्ये हा कायदा आला. यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नेमणूक करण्यात आली आणि त्याच धर्तीवर काही राज्यांमध्ये राज्य मानवाधिकार आयोग पण स्थापन करण्यात आले. या कायद्यानुसार जर कुठे सामूहिक अत्याचार झाला असेल, घटस्फोटित महिलाची सामाजिक स्थिती म्हणजे बऱ्याचदा जी स्त्री घटस्फोटित असते तिच्याकडे समाज चांगल्या नजरेने बघत नाही किंवा तिचं शोषण करतो, तिच्यावर अत्याचार करतो, तर बेसिकली त्या सगळ्या गोष्टी, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ या गोष्टींवरती कायद्याने प्रभावी भूमिका बजावून स्त्रियांवरील अन्याय कमी व्हावेत यासाठी हे सगळे कायदे किंवा या सगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे महिला आरक्षण. तर तुम्ही आय गेस याच्या आधी पण राज्यशास्त्रामध्ये हे वाचलं असेल की राजकारणामध्ये महिलांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 50% जागा राखीव ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्या 50% जागांवरती फक्त महिलाच निवडून येणार किंवा फक्त महिलांसाठीच्याच त्या जागा असतात.
याचं कारण असं आहे, की आधीच्या काळामध्ये स्त्रियांचा राजकारणामध्ये सहभाग नव्हता. त्याच्यामुळे जे काही निर्णय घेतले जायचे ते सगळे पुरुषांच्या दृष्टिकोनातून घेतले जायचे आणि जसं की आपण बघतो, की समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांची संख्या इतकी बरोबरीची नाही, पण ॲट बरोबरीची आहे. तर मग त्याच्यामध्ये जो 50% भाग आहे किंवा जो अर्धा महिला वर्ग आहे, तो राजकारणामध्ये येतच नाहीये आणि तसं व्हायला नाही पाहिजे किंवा स्त्रियांनी पण राजकारणामध्ये सहभागी झालं पाहिजे. यासाठी काही जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्या महाराष्ट्रामध्ये 50% आहेत. हे महाराष्ट्र आणि इतर 15 राज्यांमध्ये 50% आहेत. इतर राज्यांमध्ये ही संख्या डिपेंड्स की किती आहे. 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्यांमध्ये स्त्रियांसाठी 1/3 म्हणजे 100 जागा असतील तर त्यामधल्या 33 जागा स्त्रियांच्या असणार. सरपंच, अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर या पदांसाठी पण 1/3 पदे जी आहेत तर ती स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आली. म्हणजे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त स्त्रियाच उभ्या राहू शकतात किंवा स्त्रियांनाच प्रतिनिधित्व मिळू शकतं. देशामधील महाराष्ट्रासह अन्य अजून जे 15 राज्य आहेत तर त्यामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण आहे. म्हणजे 50% जागा, 100 पैकी 50 जागा स्त्रियांच्या आहेत. या तरतुदीमुळे महिलांना राज्य कारभारामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळते. सो बेसिकली हे केलंच यासाठी आहे, की त्यामुळे का होईना किंवा त्या कंपल्शनमुळे का होईना स्त्रिया राजकारणामध्ये सहभागी होतील. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समानतेची तत्वे स्वीकारली. त्यामुळे मतदानासारखा महत्वाचा राजकीय हक्क स्त्रियांना सुद्धा मिळू लागला. आधी फक्त पुरुषांना होता, पण त्यानंतर स्त्री-पुरुष समानतेमुळे हा हक्क दोघांना मिळू लागला. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. म्हणजे पुरुषांना तर शिकणं पहिल्यापासून अलाउड होतं, मान्य होतंच, पण स्त्रियांना शिकू दिलं जात नव्हतं. तर स्त्रियांना पण शिक्षणाचा अधिकार दिला गेला. प्लस शिक्षण केल्यानंतर नोकरीचा अधिकार पण देण्यात आला. सती, हुंडा, बहुपत्नीत्व यांसारख्या दुष्ट प्रथांवरती कायद्याने बंदी घातली, जेणेकरून स्त्रियांवरती कुठल्याही प्रकारचे अत्याचार, अन्याय होऊ नयेत आणि त्यांना पण पुरुषांच्या प्रमाणे समान जीवन जगता यावं. स्त्रियांच्या घटस्फोटाचा अधिकार मान्य करण्यात आला आणि त्यांना मालमत्तेतही कायदेशीर वाटा दिला गेला. मालमत्ता म्हणजे जे काही प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये. राजकीय सत्तेमध्ये स्त्रियांना न्याय्य वाटा देण्याच्या हेतूने स्थानिक शासन संस्थांमध्ये काही जागा राखून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व तरतुदींमुळे आज आपल्याला असं पाहायला मिळतं, की स्त्रिया शिक्षण घेऊन अर्थार्जन म्हणजे पैसे कमवू लागलेल्या आहेत. स्त्रीमुक्तीच्या विचाराने स्त्रियांना आत्मभान येतं. आत्मभान म्हणजे स्वतःबद्दल कॉन्फिडन्स येतो. आपण काय आहोत, कोण आहोत हे कळतं जेव्हा आपण शिक्षण घेतो तेव्हा. शिक्षण, अर्थार्जन म्हणजे पैसे कमवणे, प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये निर्णय वगैरे घेण्याचा जो काही अधिकार आहे किंवा राजकारणामध्ये या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आता आपण बघतो की स्त्रिया हिरिरीने भाग घेऊ लागलेल्या आहेत. जसे की तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय की स्त्रियांना जेव्हा हे अधिकार देण्यात आले तेव्हा बऱ्याचशा स्त्रियांनी अगदी उच्च भूमिका सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे भारताच्या पंतप्रधान असतील, भारतामधल्या प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री असतील तर त्यांची नावं तुम्हाला इथे बघायला मिळतात. की सगळ्यात पहिल्या ज्या महिला मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेश मधल्या सुचिता कृपलानी, ओडिशामध्ये नंदिनी सतपथी, तमिळनाडूमध्ये जयललिता, उत्तर प्रदेशमध्ये मायावती, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, बिहारमध्ये राबडी देवी, गुजरातमध्ये आनंदीबेन पटेल, दिल्लीमध्ये शीला दीक्षित. इव्हन आत्ताच्या प्रेझेंट दिल्लीच्या ज्या मुख्यमंत्री आहेत शी इज ऑल्सो फिमेल. तिचं नाव तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट आहे काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सईद, मध्य प्रदेशमध्ये उमा भारती, पंजाबमध्ये राजेंद्र कौर भट्टल, दिल्लीमध्ये अगेन सुषमा स्वराज, त्याच्यानंतर गोवामध्ये शशिकला काकोडकर, आसाममध्ये सईदा अनवर तैमूर, तमिळनाडूमध्ये जानकी रामचंद्रन. तर अशा पद्धतीने महिला मुख्यमंत्री सुद्धा झालेल्या आहेत ज्यांनी पूर्ण राज्याचं नेतृत्व केलेलं आहे. आता तुमच्याकडे अजून एक टास्क आहे. भारताच्या महिला प्रधानमंत्री, पहिल्या प्रधानमंत्री आणि पहिल्या महिला राष्ट्रपती या दोघांची नावं तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आणि आताच्या करंट दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत त्यांचं नाव. सो लेट अस सी की कोणाकोणाकडे याची इन्फॉर्मेशन आहे आणि कोणाला हे माहिती आहे. तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपण स्त्रियांसाठी जे काही कायदे आहेत तर ते बघितले. त्यासोबतच स्त्रियांचं समाजामधलं जे काही स्थान आहे तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. राजकारणामध्ये पण स्त्रियांसाठी काही जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत त्याबद्दल आपण बघितलं. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे अनुसूचित जाती जमाती, ते सुद्धा दुर्बल घटकांमध्ये येतात अपार्ट फ्रॉम स्त्रिया, बालके आणि वृद्ध यांच्यानंतर. तर त्यांच्यासाठी काय काय कायदे आहेत किंवा त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारचं आरक्षण आहे हे सगळं आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे अनुसूचित जाती जमाती किंवा भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्याबद्दल. सो आय होप की तुम्हाला आजचे सेशन आवडलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी द नेक्स्ट सेशन. बाय.